दाखल झालेले आहेत घेऊन. त्यांनी मागचे कॅच अप्रतिम पकडली गेली. तेच वलिद आता मात्र जुई संघाकडनं जरूर खेळतील. जुई गावाला मोठ्या क्रिकेटची परंपरा आहे आणि त्या क्रिकेटच्या परंपरेतील पत पल्लवकर हे नाव अधोरेखित करणारे आहे. मागील काळाचा जर विचार केला तर या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेटमध्ये खूप होता आणि तेच गाव जुई गाव आज वलिदच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी याही वेळेला स्लोवर पद्धतीचा होता. तिकडे मात्र दिशा खराब होती. पंचांनी हेरलं आणि पाहिलं गेलं या चेंडूला एक वाईट द्यावा लागेल. अवांतर धावेची इथे मात्र एक इजाफा होतोय पांगलोली संघाला, जिथे आपण पाहतोय 20 धावा फलकावर. एक गडी बाद झालेत आणि वलिद तिकडे पुन्हा एकदा हो 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 खोलात टाकलाय. पहिल्या चेंडूपेक्षा थोडासा जास्त गतीचा चेंडू होता, त्याला मात्र मारण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र मासूमच्या माध्यमातून करण्याचा विचार होता, परंतु आपण पाहतोय तन्वीरने त्यांना वेळेस थांबवले. पुढचा धोका टळला गेला, विकेट गेली नाही, एक सिंगल आली. एक सिंगलने धावफलक 21 वर जाऊन पोहोचलाय. वलिद यांचा षटक क्रमांक 2. क्रिकेटचा खेळ ऊन किती असलं तरी तुमचं आमचं क्रिकेटवर प्रेम किती आहे आज या मैदानात तुम्हाला घेऊन आलेला आहे आणि तोच खेळ सध्याच्या घडीला चालू आहे. या वेळेला ब्लाइंड फटका मारलाय. चेंडूवर नजर नव्हती, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि हो पकडलाय झेल, परंतु तिकडे नो चेंडू आहे. बाल बाल वाचलेला आहेत. नो चेंडू दिलाय का तुम्ही? मग हात असा केलात, आउट आहेत. सॉरी. कारण जेव्हा झेल घेतली गेली तेव्हा पंच सरांचा हात थोडासा खाली होता. हा असा हात होता, थोडासा वर येऊ द्या. कारण जेव्हा एखाद्या निर्णय द्यायचा असतो तेव्हा आम्ही सुद्धा पंचांकडे शेवटपर्यंत पाहतो, कारण पंचांपेक्षा दुसरा निर्णय कोणच देऊ शकत नाही. माझ्या तोडून गेलेलं वाक्य परत घेता येतंय, परंतु पंचांनी दिलेला निर्णय परत घेताना खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे विकेट आली. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जरूर आली आणि तन्वीर बाद झालेले आहेत. तिथे वलिदला ह्या एका चेंडूवर एक सफलता भेटली. 21 धावा धावफलकावर, जिथे 2 गडी बाद झालेले आहेत. वलिद मात्र आज जास्तीचे काही करू शकले नाही. एक 4 धावांचा फटका त्यांच्या बॅटमधून जरूर आला, परंतु तदनंतर आपल्या संघाला ते पुढे नेऊ शकले नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यासर दाखल झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मासूमला ते मात्र साथ देतील. तिथे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ किती अनिश्चिततेचा आहे. मागील सामना त्याचं उत्तर आहे. आपण पाहिलं गेलं तर 46 धावांचा पाठलाग करायचा होता. तिकडे 6 चेंडूमध्ये 25 धावा डिपेंड करायच्या होत्या गोलंदाजाला, परंतु त्या 25 धावा फक्त आणि फक्त 3 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्या. यापेक्षा खराब गोलंदाजी या मैदानाने आजपर्यंत पाहिली नसेल. वलिद पुन्हा एकदा यासर यांच्यासाठी हा मात्र जरूर वाईड येतोय. पत पल्लवकर सर आमच्यापर्यंत जोडले जातील आणि एक धावायचा इजाफा इथे मात्र पांगळुली संघाला जरूर होईल आणि तिकडनं एक धावफलकावर जरूर येईल. 22 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या बदल्यात 22 धावा. इकडनं चांगला चेंडू टाकला गेलाय का, परंतु तिकडे यष्टी उद्ध्वस्त झाली. यस, काय अप्रतिम पंचांची भूमिका पत पल्लवकर सर करतायत. किती नजर आहे आणि हो क्रिकेटला आज त्यांच्या डोळ्यातून पाहिलं जातं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. विकेटचं पतन होईल. 22 धावा पुढे जात नाही पांगळुली संघाच्या, जिथे आता धावा कडवणार एखादा फलंदाज मार्गस्थ करावा लागेल. तीन गडी बाद झाले. षटक क्रमांक वलिद यांचं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे दुसरं, आणि आपण पाहतोय धावा मात्र 22 वर थांबलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना, 24 चेंडूमध्ये एक बलाढ्य टार्गेट निर्माण करायचं आहे आणि अशातच तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग आली म्हणजे काय तर तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं आहे. या टार्गेटवर किती असेल टार्गेट हे तुम्हाला माहिती नाही. सेकंड बॅटिंगमध्ये जुईवाले जेव्हा बॅटिंगला येतील तेव्हा त्यांच्याकडे एक टार्गेट असेल, परंतु ते किती असेल या प्रश्नाचं उत्तर या वेळेला सध्या आपल्याकडे नाही. परंतु वलिद पुन्हा एकदा हा चेंडू मार्गस्थ करावा लागेल त्यांना आणि या पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा त्यांना धाव घ्यावे लागेल. जिशान तिकडे मात्र आपण पाहतोय चेंडू जेव्हा मारलाय
तेव्हा मात्र ही शांतता खराब आहे आणि आणखीन एक गडी सुद्धा बाद झालेला आहे. एक एक खेळाडू मात्र आपण पाहतोय आपली हजेरी लावून मैदानाच्या आतमधनं बाहेर येतोय. ही खराब कामगिरी जिथे मात्र आघाडीला मसूम आलेलं आहे त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली. सुरुवात चांगली केली होती परंतु ती सातत्यता ठेवता आली नाही आणि एक एक गडी बाद होतोय. 22 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत सध्याच्या घडीला. वलीद यांचं षटक क्रमांक आपण पाहिलं गेलं तर दुसरं मार्गस्थ आहे. अजून सुद्धा 2 चेंडू वलीद यांचे मार्गस्थ करायचे आहेत गोलंदाजाला आणि नवीन बॅटर सोहेल यांच्याकडे आता बॅटिंगची धुरा आलेली आहे आणि सोहेल यांची जी बॅटिंग आता पाहायची आहे परंतु येणाऱ्या काळात लगातार 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केल्यात वलीद याने आणि रिहान भाई यांचं जर 500 रुपयाचं कॅश प्राइज वलीद यांना घ्यायचं असेल तर नक्कीच आता या चेंडूवर विकेट घ्यावी लागेल. हॅट्रिकचा बॉल जरूर आहे परंतु वाईड होता मध्ये नक्कीच हॅट्रिक झालेली आहे परंतु आपण पाहतोय वलीद यांची अप्रतिम या वेळेला अजून सुद्धा हॅट्रिक होईल का. 4 गडी बाद केले 4 चेंडूवर. काय आक्रमक गोलंदाजी अफलातून कामगिरी वलीद हे जरूर करतायत. जिथे आपण पाहतोय रिहान यांचे 500 रुपये सुद्धा त्यांच्या अकाउंटला जरूर येतील येणाऱ्या काळात कारण प्रत्येक विकेट हॅट्रिकला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रिहान भाई यांच्याकडनं 500 रुपयाचे आहेत पारितोषिक. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 5 चेंडू हाताळले ज्यामध्ये एक धाव जरूर दिली. एक वाईड सुद्धा होता आणि त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये 2 वाईड आले आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय गडी 4 बाद केलेले आहेत. अप्रतिम अप्रतिम 3 धावा खर्च केल्या 4 गडी बाद केलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिकंदर दाखल झालेले आहेत. जुई आज आपण पाहिलं गेलं तर टॉस बॉक्समध्ये त्यांच्याशी कर्णधाराशी चर्चा केली. कॅप्टन म्हटलं की आमचे खेळाडू थोडेसे नवीन आहेत परंतु बेहतर आहेत आणि पाहतोय वलीद यांची अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा खर्च केल्या 4 विकेट घेतल्या. शेवटचा बॉल आणि सिकंदर येतील समोर. फायपर कंप्लीट केले जाईल का कारण 4 विकेट आल्यात 5वी येईल का याहीकडे आपलं लक्ष असेल. तिकडे या वेळेला चांगला चेंडू टाकला गेला परंतु तिकडे ही गती चांगली होती दिशा खराब होती. पंचांनी मात्र वाईट जरूर केलेला आहे. आमच्यापेक्षा पंचांना ती दिशा चांगली दिसते कारण त्यांची उभी राहण्याची स्टाईल खूप चांगली आहे. त्यामुळे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे आलेत गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे पिचिंग केली. पिक्सल प्रोच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे क्षणचित्र पाहिलं जातील. सध्या घडीला 23 धावा आल्यात आणि हा शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागतोय का किंबहुना या बॉलची प्रतीक्षा असेल रिझल्टची आपल्याला. आरसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिलं सेशन आहे आणि तिसरा दिवस. तर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम केला जाईल कारण गोलंदाज नक्कीच लेनच्या मध्ये आला त्यामुळे टीव्ही अंपायरला सुद्धा
5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 2 षटकामध्ये 27 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय पांगुळी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. कमीची धावसंख्या जरूर आहे